लागतो. ॲज अन कॅप्टन म्हणून बऱ्याचशा लीगमध्ये त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. उत्कृष्ट विकेट कीपर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी आपल्या डोकेलिटी किंवा आपण बोलतो ना की माइंड गेम याच्याकडे खूप चांगला आहे. विध्वंसकरित्या खूप चांगला खेळतो. गेम रीड करणं तो जाणतो. परंतु राकेश चव्हाण यांचा संघ आणि प्रशांत धंबा याचा जो खेळ आपण आजपर्यंत पाहिलेला आहे ना, तर संमिश्र स्वरूपाचा क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. तेळ मात्र शंका नाही आहे. मंदार आणि देवेशची जोडी मैदानामध्ये दाखल. यावेळी पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरीप्रमाणे खाली राहिला. आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल ठेवला. थोडासा गतिवान होता आणि राकेश चव्हाण यांनी यासाठीच पिक केलं होतं या प्लेयरला की ॲज अन कॅप्टन म्हणून याला संधी द्यावी आणि खूप सुंदर रीतीने कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव बॉल आलेला आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे. बघा डावखुऱ्या फलंदाजासाठी फिल्डिंगची रचना आपण जर पाहिली तर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच दरम्यान जर आपण पाहिलं तर येस मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पुढील बॉल या हा वेगळा बॉल टाकला. अगदी शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा टाकला होता. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. विकेटच्या बिहाइंड हेमंत जे आहेत खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडत आहेत, थांबवत आहेत, रोखतायत. एक स्लीप लावलेली आहे, एक ट्रॅप लावलेला आहे. थोडासा कट करण्याचा प्रयत्न आहे कारण मंदार खूप चांगल्या पद्धतीने सरळ स्ट्रोक खेळतो. त्या अनुषंगाने हे जाळं लावलेलं असावं. पाहूया काय घडते त्यामध्ये. हा वन्स अगेन 3 इन अ रो डॉट बॉल. सुंदर गोलंदाजीचा नमुना आपण गोलंदाज प्रशांत धंबाच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रशांत धंबाने अगदी एक ठप्पा लावलाय मंदारच्या फलंदाजीवर की 3 चेंडू लगातार डॉट खेळलाय मंदार. म्हात्रे असं पाहिलं नाही आम्ही. बऱ्याच कमी वेळा मंदारला शांत ठेवणं पाहिलेलं आहे आणि आज मंदार शांत आहे तळपत्या उन्हामध्ये. येस पहिल्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता बॉलिंगच्या जीवावर. येस फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करायचा होता. तिथे सुद्धा फुल टॉस बॉलवर रन येत नाहीये. प्रशांत धंबाची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्यांचा कडकडाट जरूर झाला पाहिजे. सुंदर गोलंदाजीचा नमुना मंदार म्हात्रेने यावेळी खूप जास्त चुका केलेल्या आहेत. संघ अडचणीत आहे परंतु मंदार जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा 40-50 पर्यंत निश्चितपणे विकेटच्या जवळ येऊन स्टॉप झाला. लगातार 5 डॉट बॉल झालेली आहेत. मंदार म्हात्रे खूप टेन्शन मध्ये असणार आहे कारण योगेश दादा आपण जर विचार केला ना तर मंदार म्हात्रेची आता देहबोली सर्व काही सांगून जाते. नक्कीच कपिल आपण पाहिलं तर 5 चेंडू लगातार एका जागेवर स्तब्ध उभं केलेलं आहे. ते मंदार म्हात्रेला नुसतं वॉर्मअप करण्यात बॅट हवेतच फिरवली जात होती. आपण पाहतोय पुरेपूर जकडून ठेवण्यात यशस्वी झालेला आहे तो प्रशांत धंबा. नक्कीच आता मात्र मंदारला आपल्याला कुठेतरी सिद्ध करावं लागेल या मॅचमध्ये. आपण पाहतोय प्रशांत धंबा टू मंदार म्हात्रे हा सामना मैदानामध्ये. तिसऱ्या पंचाकडं अपील. तिसरा पंच बघा एकाने बॉल मारला त्याची कॅच ड्रॉप झाली. डेंजर एंडकडे दुसरा फलंदाज धावत होता. सो इंटरेस्टिंग बाबी असणार आहेत. तिसऱ्या पंचांकडे कॉल दिलेला आहे. प्रवीण सर इथे येत आहेत आमच्यापर्यंत आणि क्लोज कॉल आहे. तर या क्लोज कॉलमध्ये काय घडणार परंतु गोलंदाजी अतिशय नेत्रदीपक झालेली आहे प्रशांत धंबाची. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला आहे. पहिल्या पर्वामध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता परंतु हे वर्ष फार महत्त्वाचं असणार आहे. मी मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला तर कारण शाईन बाईक मिळणार आहे. म्हणजे आत्ताची जर प्राईस पाहिली तर 1,20,000 1,10,000 बरोबर ना. म्हणजे आपण सर्व गोष्टी म्हणजे ऑन रोड त्या सर्व ज्या गोष्टी केल्या जातात गाडी घेतल्यानंतर त्या सर्व कॅल्क्युलेट केल्यानंतर 1,20,000 होऊ शकतात. सो बक्षीस 55,555 आहे पण 1,20,000 रुपयाची गाडी तुम्हाला मिळणार आहे. सो शुभम हे फार महत्त्वाचं आहे ना. आता टेक्निकल टीममध्ये आमची टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम अगदी चाणाक्ष आहे
आणि बघा नंदनजी सुद्धा इथे होते, काही कारणास्तव आहेत. सो त्यांचं सुद्धा लक्ष आहे की क्रुशल कॉल आहे खूप. आणि प्रवीण सर आमचे चेक करतायत की काय घडलंय. सो चेक केलं जातंय. खूप क्रुशल कॉल आहे, अगदी टच अँड मिस किंवा असा काहीतरी प्रकार आहे. सो इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर रनआउट. टेक्निकल टीम आमची चेक करते. खूप चांगल्या पद्धतीने हेमंतजीने चेंडू गॅदर केलाय. ओ आणि फलंदाज आणि स्क्रीनवर डिसिजन आहे. इट्स ओ यू टी इज गॉन. मैदान ओव्हर, त्यामध्ये एक विकेट. या स्पर्धेतील दुसरी मैदान ओव्हर प्रशांत धंबा यांनाच टाकलेले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आरसी ग्रुप अप्रतिम कामगिरी करणारा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. योगेशजी काय नक्कीच सांगाल? आपण पाहतोय पहिलं षटक, आपण पाहतोय निर्धाव आणि एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. आपण पाहतोय देवेश बाद होऊन परततोय. रनआउट स्वरूपात बाद झालेला हा फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच कुठेतरी लक्ष्मी रिसॉर्ट संघ आता मात्र अडचणीत सापडतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोशन पाटील. देवेची जागा भरून करण्यासाठी आपण पाहतोय रोशन पाटीलला येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. सुंदर अशी गोलंदाजी प्रशांत धंबाच्या मार्फत आपण पाहतोय. मैदानामध्ये होताना आरसी ग्रुप संघाकडून ही गोलंदाजी करताना आपण पाहतो. स्वतः कर्णधार साजेशी अशी गोलंदाजी. मंदार म्हात्रेसारखे फलंदाजाला 6 चेंडू अगदी जखडून ठेवलं. त्याला कोणताही मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. अचूक टप्प्यावर मारा केला आणि मंदारसारख्या फलंदाजाला जखडून ठेवण्यात तो यशस्वी झाला. आता मात्र नवीन गोलंदाज चैतन्य हातनी दुसरं षटक घेऊन येतोय. चैतन्य हातनी. पण मी तर म्हणेन योगेश दादा की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये आता फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त 3 ओव्हरच मिळणार आहेत. कारण पहिली ओव्हर गेली आणि 10 बॅटरलाच आता फक्त खेळण्याची संधी असणार आहे. मग 18 बॉलमध्ये मंदार म्हात्रेचा प्रयत्न असेल का 40 पर्यंत पोहोचायचा, हा मोठा प्रश्न उपस्थित आहे. आणि आम्ही तर अजून एक प्रश्न विचारेन की मंदार म्हात्रे थांबला 18 बॉल मधील तो 15 बॉल जर खेळला तर 50 धावा होऊ शकतात का? मंदारमध्ये ती काबिलियत आहे की तो जास्तीत जास्त धावा जर जास्त चेंडूचा तो खेळला तर नक्कीच त्याच्यामध्ये काबिलियत आहे आणि मोठे फटके मारण्यात तो नक्कीच आपण प्रत्येक मैदान त्याच्याकडून पाहिलेलं आहे. कपिल 40+ धावा ह्या नक्कीच लागणार आहेत. आता मात्र डेफिनेटली आत्ता त्याने दाखवलेला आहे की मागील ओव्हरमध्ये जो स्ट्रगल केला त्याचा फायदा आता घेऊन देणार नाहीये, हावी होऊन देणार नाहीये बॉलरला. हा बॉल रडरमध्ये आला, त्याला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. चांगला फटका, चांगला दणका आणि धावसंख्येचा आलेख पहिली धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये धावसंख्येत अर्जित झाले 6 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच कपिल आपण पाहतोय मंदार मात्रे जर खेळपट्टीवर जर राहिला तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारू शकतो. कारण मंदार मात्रेमध्ये ती मनगटामध्ये ताकद आहे आणि त्याच्याकडे टेक्निक आहे. कोणता चेंडू कशा प्रकारे मारायचा, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणं आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडणं हे मंदार म्हात्रे जाणून आहे. आणि तीच प्रत्युत्ती आपण पाहतोय चैतन्य हातनीच्या गोलंदाजीवर. आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर त्याने एक षटकार लगावलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल. कारण पहिल्याच चेंडूवर एक षटकार, नक्कीच 6 चेंडू त्याला जकडून ठेवण्यात प्रशांत धंबा नक्कीच यशस्वी झाला असला तरी. यस, पुढील बॉल, यावेळचा बॉल पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, सिंगल येणार आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे करते. बघ अगदी स्टंप टू स्टंप ठेवलं, थोडासा पुढे टाकला बॉल आणि त्यामुळेच खाली लागला बॅटच्या आणि सिंगल आलेली आहे. 7 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. ज्या वेळेला रोशन अगदी 1 डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये आलाय. चैतन्य चा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. आपली खेळण्याची जागा निश्चित करतोय. फिल्डिंगमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहूयात मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आलेला आहे. त्यानंतर लॉंग ऑन आहे. त्यानंतर काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक असणार आहे. त्यानंतर आपण पाहूया शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉईंट आहे. त्यानंतर
वाईड मिड ऑफ आहे. त्यानंतर आपण पाहूयात डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक असणार आहे. नक्कीच कपिल आपण पाहिलं तर आता मात्र 7 चेंडू झालेले आहेत, 7 धावा धावफलकावर सुद्धा आलेले आहेत. आपण पाहिलं तर पहिलं षटक जे मिडन गेलं होतं त्याचं मात्र आता मात्र समाचार घेणार रोशन पाटीलच्या. कालसुद्धा रोशन पाटीलच्या बॅटमधून आपण षटकार पाहिले होते, त्याची पुनरावृत्ती रोशन पाटील करणार का लक्ष्मी रिसॉर्टसाठी. नक्कीच आपण पाहिलं तर रोशनला सुद्धा चांगल्या बोलीने आपण पाहिलं तर घेतलेलं आहे आणि रोशनला ती आपली कळा दाखवावी लागेल. बॅटच्या मनगटात रोशनच्या सुद्धा ताकद आहे, मोठे फटके मारण्यात तो माहीर आहे. चैतन्य हातनी याचा पुढील चेंडू रोशन पाटीलसाठी. ओहो, येस आपल्या स्टाईल मध्ये इथे ओयूटी केलाय लेग बिफोर द विकेट. फलंदाज इथे रोशन पाटील. बॅक टू द डग आउट. टुस्टम चेंडू टाकला, अगदी थोडासा खाली राहिला, आडवा बॅटने स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, खाली राहिला त्यामुळे कनेक्शन झालेलं नाही आहे. पॅडवर डायरेक्ट बॉल आदळला आणि ज्या वेळेला पंचाने 3 गोष्टी चेक केल्या, लाईन कुठे आहे, टप्पा कुठे पडला आहे, विकेटला हिट करतोय का अगदी, आणि त्या 3ही गोष्टींमध्ये ज्या वेळेला उत्तर बरोबरचं आलं तिथे मात्र पंचाने आकाशाकडे बोट वरती केलेला आहे. फलंदाज बाद झाले, दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. परंतु मंदार म्हात्रे जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर राहणं फार गरजेचं असणार आहे. नवीन फलंदाज निवास घरत मैदानामध्ये आलेत. नक्कीच कपिल आपण पाहतोय मंदार म्हात्रेला स्ट्राईक घेणं गरजेचं असणार आहे, कारण आता संघ मात्र अडचणीत सापडलेला, कारण 7 धावा फक्त धावफलकावर लागलेल्या आहेत. अशा वेळेला 30 ते 40 धावा धावफलकावर येणं गरजेचं असणार आहे आणि मंदारला जास्तीत जास्त चेंडू साठी स्ट्राईकला येणं गरजेचं असणार आहे. निवास घरतसुद्धा चांगला खेळाडू आहे. आपण पाहतोय चैतन्य हातनीच्या गोलंदाजीचा सामना करेल. निवास घरत पॉवरप्लेच्या षटकामध्ये जरी धावा आल्या नाहीत तरी या दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ होतोय. 7 धावा धावफलकावर आलेले आहेत. एक फलंदाज बाद करण्याची शोध झाला आहे. सुंदर अशी गोलंदाजी चैतन्य हातनीची, संमिश्र अशी गोलंदाजी आपण पाहतोय. चैतन्य हातनी तो निवास घरत. येस आपण पाहूयात ज्या वेळेला धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 7 धावसंख्या, 2 विकेट्सचं पतन झाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण आहोत. गोलंदाज सज्ज. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळून काढलाय. डीपमध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन असल्यामुळे सिंगल येणार. मंदार म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलाय. यावेळेला या ओव्हरची सुरुवात त्यांनी षटकाराने केली होती, तदनंतर सिंगल घेतली आणि त्यानंतरच्या चेंडूवर विकेट मिळाली गोलंदाजाला आणि या बॉलवर सिंगल, म्हणजे टोटल आतापर्यंत या ओव्हरमध्ये 8 धावा आलेल्या आहेत, ज्या की या पूर्णतः याच ओव्हरच्या आहेत. आता पाहूयात शेवटचे 2 बॉलवर मंदार म्हात्रे एक तरी बॉल हिट करतोय का. नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आपण पाहिलं चैतन्य हातनीच्या मंदारकडे आता स्ट्राईक असणार आहे. आपण पाहतोय मंदार चैतन्य हातनी तो मंदार म्हात्रे. हा सामना मैदानामध्ये नक्कीच मोठे फटके मारावे लागतील मंदार म्हात्रेला आपल्या संघासाठी, कारण 8 धावा धावफलकावर आलेले आहेत, जिथे 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. चैतन्य हातनी तो मंदार म्हात्रे. मंदारने बॉल मारलाय, स्क्वेअर अप द विकेट गेलाय. पुन्हा एकदा सिंगल येणार आणि धावसंख्येमध्ये बढोतरी होणार. धावसंख्या झालेली आहे ती या एका धावेच्या मदतीने 9 धावा, 2 विकेट्स. अजूनही 1 बॉल बाकी आहे. मग पहिली ओव्हर मेडन खेळून सुद्धा मंदारकडे तो आत्मविश्वास आहे आणि त्या पद्धतीने तो बॅट स्विंग करतोय. स्विंग ऑफ द बॅट खूप चांगला आहे, परंतु कनेक्शन ऑफ बॅट होत नाहीये. त्यामुळे त्या गोष्टींकडे सुद्धा मंदारला लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं असणार आहे. शेवटचा बॉल असणार आहे चैतन्याच्या ओव्हरमधील आणि चैतन्याने सुद्धा सुंदर ओव्हर हाताळलेली आहे. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत. यावरचा फटका, कनेक्शन निवासचं चांगलं नव्हतं. क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये उभा होता. फलंदाज निवास घरत स्वस्त्यामध्ये बाद झालाय आणि तंबूच्या दिशेला तो चालत पाहिली तर 9 धावा धावफलकावर लागल्या. तर 2 षटकं 9 धावा धावफलकावर आहे. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 9 धावा धावफलकावर आलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती प्रशांत धंबाच्या माध्यमातून त्याने एक पॉवर प्लेचं षटक मेडन टाकलेलं आहे.
निर्धाव षटक टाकलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी RC ग्रुप थळ संघाकडून. तर आता तिसरं षटक कोणाच्या हातात कर्णधार सोपवतोय. बघा, ही मॅच थोडीशी संथ गतीने चाललेली आहे आणि या संथ गतीने चाललेल्या मॅचमध्ये काहीतरी विध्वंस करण्याचा प्रयत्न जरूर असणं फलंदाजाकडे फार गरजेचं आहे. आता मंदार आणि त्याच्या समवेत असणारा फलंदाज कशा पद्धतीने या मॅचकडे पाहतात हे फार गरजेचं आहे. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये टोटल जर आपण पाहिलं तर 9 धावा आलेल्या आहेत आणि या 9 धावांना 40 पर्यंत पोहोचवण्याचं काम करावंच लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ राकेश चव्हाण यांचा संघ आहे, जो की RC ग्रुप संघ म्हणून एक पॅकर संघ प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे पॅकर्स अगदी अलिबाग तालुक्यातील प्रत्येक खेळाडूंना संधी देण्याचं काम करतात. निश्चितपणाने मी विचार करेन 40+ संघ, त्या 40+ खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याची गरजसुद्धा होती अलिबाग तालुक्यामधून आणि राकेश चव्हाण यांनी निश्चितपणाने प्रत्येक वेळी हे प्लॅटफॉर्म त्यांना दिलेला आहे. आता पाहूयात ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज नयन घरत आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला राईट हँड ओव्हर द विकेटने त्यांनी गोलंदाजीचा अवलंब केलाय. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला, क्लीन बॉल, मंदार मात्र इज गॉन. दांडी गुल, फलंदाज बाद. ज्या वेळेला गरज नव्हती, म्हणजे मी म्हणेन की सरळ बॅटने सुद्धा स्ट्रोक लागत नाही, रिव्हर्स बॅटने प्रयत्न केला त्याने सुद्धा लागले नाही आहे. त्यामुळे तुमचा बॅटिंगचा कॉन्फिडन्स कुठेतरी ढासळलेला दिसतोय. बॅटिंग लाईनअप उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तीच दशा आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते मैदानामध्ये. बघा, RC ग्रुप थळ संघ ज्या वेळेला प्रशांत धंबा यांच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये उतरला, अनुभव या संघामध्ये खूप आहे. ज्या वेळेला राकेश चव्हाण आणि हेमंत यांच्याकडे जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेट किंवा क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे खूप आहे आणि तो अनुभव ते वापरत असताना म्हणजे दोघंही मैदानाच्या जर आपण पाहिलं तर बिहाइंड आहेत आणि विकेटच्या बिहाइंड राहून अगदी या सामन्याकडे पूर्णतः लक्ष केंद्रित करतायत, सिच्युएशन हँडल करण्याचं काम करतायत आणि त्या सिच्युएशन हँडल केल्यानंतर आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 9 या धावसंख्येवर तिसरा गडी गारद झाला आहे आणि मंदार म्हात्रे बाद झाल्यानंतर समोरचा संघ लक्ष्मी रिसॉर्ट संघ पूर्णतः ढासळलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अरबाज मैदानामध्ये आलेला आहे. गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू नयन याने क्लीन बोल्ड स्वरूपात मंदारला बाद केला. यावेळचा बॉल हो वेल लेफ्ट केला, परंतु पंचांनी सुद्धा वाईट बॉलचा इशारा दिलाय. अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झाल्यामुळे धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचलेली आहे. मागील मॅच खूप इंटरेस्टिंग झाली, रन बॉल इक्वेशन आणि ते करत असताना अतिशय रोमहर्षक सामना तिथे झाला आणि जरूर या ठिकाणी आशांक साखरकरचा संघ त्या मॅचमध्ये पराभूत झाला. आता हा बॉल पहा, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप किंवा ऑफ स्टंपला पकडून गोलंदाजी चाललेली आहे. हा चेंडू थोडासा अगदी स्लिंगी ॲक्शनने टाकला होता आणि खूप सुंदर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. यावेळेला डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय नयन. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. धाव घेण्याची संधी होती का? हातातून बॉल निसटल्यामुळे धाव घेतली जाते. धावसंख्येमध्ये 1ची बढोतरी, धावसंख्या झालेली ती 11 धावा 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. आता हे 2 युवा जोश आहे मैदानामध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये ते खेळतायत. मग 30 पर्यंत तरी पोहोचतील का? आता योगेश दादा या चिंतेला किंवा या प्रश्नांना सुद्धा उधाण आलेलं आपण पाहतोय. शिवम देशमुखच्या कांद्यामध्ये ताकद आहे. काल सुद्धा त्याने खेलपट्टीवर चेंडू पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय आणि यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहतो शिवम देशमुखच्या बॅटमधून सुद्धा 2 काल षटकार आले होते. त्याच्या जीवावर तर कालची मॅच आपण पाहिली जी क्वालिफाय होती ती नक्कीच. त्यामुळे नयन घरत याच्या षटकातील आपण पाहतोय पुढील चेंडू शिवम देशमुखसाठी आणि मोठा फटका. शिवम देशमुख नक्कीच कालच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने 2 षटकार लगावले होते आणि एक डीजेला सुवर्ण डीजे आलेला आहे. डीजे मास्तर शिवम. आणि फलंदाज सुद्धा शिवम आहे तिथे. आता
शिवमच्या बॅटमधून एक षटकार येतो. या षटकारांची संघाची धावसंख्या पाहिली तर 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही पाहिलं तर एक चेंडूचा खेळ येणं तिसऱ्या षटकातील बाकी आहे. 17 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. बघा उन्हाचा तडाखा जाणवायला लागलाय, त्यामुळे सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून की पाणी जास्त 17 धावा झालेल्या आहेत. 17 रन 17 धावा. 11 नंतर षटकार आला. बॉल चेक केले जाते. सो स्पीडअप करा, पंच विनंती करा. चला, खूप जास्त टाइम स्पेंड केला जातोय, त्यामुळे आयोजकांकडून सूचना आलेली आहे की जास्त टाइम स्पेंड केला जाते. राकेश चव्हाण याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही प्लीज कोऑपरेट कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. अगदी षटकार आल्यानंतर थोडासा चेंडू आणि त्याला शोधण्याचं काम चालू आहे. मंडपावर चेंडू गेलाय. अगदी बघा ना की जे पाठीराखे आहेत ते एकाच्या अंगावर उभे राहिलेले आहेत खांद्यावर, आणि तो चेंडू शोधण्याचं काम करतायत. तो चेंडू मिळेल की नाही ही शंका उपस्थित आहे. त्याला अजून वरती चढवा. अगदी उंच कोण असेल तर त्याच्या खांद्यावर चढवा. यस, डेफिनेटली चढलाय वरती, पण बॅनर सांभाळून, पाय सांभाळून, परिस्थिती सांभाळून कामगिरी करा. यावेळचा बॉल यस अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने इथे मात्र धाव घेण्याची संधी होती, नामी संधी होती मी तर म्हणेन, पण फलंदाज सांगतोय की नेक्स्ट ओव्हर मला खेळायची आहे, त्यामुळे कदाचित ही धाव घेतली नसावी. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्डवर शुभम आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच कपिल, आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये निर्धाव षटक आलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 9 धावा आल्या. एक एक षटकार दोन्ही याच्यात लगावलेले आहेत. आता तिसरं षटक हाणामारीचं षटक. आजच्या दिवसातल्या आपण मॅची पाहिल्या तर पहिली षटकं काहीशी अडचणीत टाकणारी आहेत फलंदाजांना, परंतु शेवटची 2 षटकं हाणामारीची षटकं होताना आपण पाहतोय. आता मात्र शिवमला नक्कीच आपले इरादे पक्के करावे लागतील, कारण 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. 18 धावा धावफलकावर लागलेले आहेत. कमीत कमी 30 ते 35 धावा ह्या जमाव्या लागतील आपल्या संघासाठी. 1 ते 2 मोठे फटके नक्कीच ह्या षटकामध्ये लगावे लागतील, कारण आपण पाहतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. येस डेफिनेटली आपण पाहतो या ओव्हरमध्ये ज्या वेळेला आपण विचार करूया त्या ओव्हरचा 18 धावा झालेल्या आहेत. या 18 धावांमध्ये अजून 18 धावा ॲड झाल्या तर एक सुंदर टोटल सेकंड इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते किंवा मॅच सुंदर पाहायला मिळू शकते, परंतु ते करून द्यायचं नाही आहे. यासाठी राकेश चव्हाण यांनी आपल्या किपरला थोडंसं क्लोज केलेलं आहे. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने यावेळी स्लोवर 1 आउट. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पुल करायचा प्रयत्न केला होता. स्विंग एन मिस किंवा स्लोवर 1 बॉल त्याला पिक करता आलेला नाही आहे फलंदाजाला, आणि डॉट बॉलची सांगता होते. आणि हेमंत यासाठीच ओळखले जातात ना की मास्टर माइंड म्हणून, ज्याने विकेटच्या मागे खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता राकेश चव्हाण यांनी काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे, पाहूया काय घडतंय. यस, वेगळा टाकला, ले ऑफ कटर टाकला होता, आता लेग कटर टाकलेला आहे. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग, त्याच्या बदल्यात 2 धावा मिळणार आहेत, आणि 2 धावांच्या मदतीने टोटल स्कोर इज मूव्हिंग ऑन 20 रन्स. 20 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहेत. 2 मोठे स्ट्रोक आले तर 30 पार धावसंख्या योगेश दादा होऊ शकते. कदाचित या बॉलवर मोठा स्ट्रोक येऊ शकतो. कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. क्षेत्र खाली आहे, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. मेहनत जे शिवम आपण पाहतोय कपिल 24 धावा धावफलकावर आल्या आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. शिवमला नक्कीच अजूनही या 3 चेंडूंमध्ये एक तरी मोठा फटका मारावा लागेल, कारण 24 धावा धावफलकावर आलेले आहेत. आपण पाहतोय जे ते आपण पाहिलं तर 21 चेंडूंचा खेळ होतोय आणि 24 धावा धावफलकावर आलेले आहेत. पंच येस डेफिनेटली. बघा आमचे पंच या ठिकाणी खूप सुंदर ॲक्शन करून दाखवली. उडी मारली, वाकले आणि ॲक्शन करून. येस, आमच्या लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिपीट दाखवली जाईल ती ॲक्शन की कसं केलंय त्याने. पुन्हा एकदा जाऊयात बॉलरकडे.
या शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल खाली लागलाय, टॉप द बॅट कनेक्ट झालेला आहे. ओ हो, एकाकडून मिसफिल्डिंग झाली, दुसऱ्याकडून बॅकअप आलं, त्यामुळे 2 धावा महत्वपूर्ण वाचवल्या जात आहेत. 2 धावाच्या मदतीने 26 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 27 सॉरी, कारण मागील चेंडू आय थिंक वाईड बॉल आला होता, सो ती धाव ॲड करण्याची राहून गेली होती. सो सॉरी फॉर दॅट. पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे. या स्पीक करता आलेला नाहीये, वेगळा होता, उलटा टाकला होता, बॅक ऑफ द हँड टाकला होता आणि त्या चेंडूला जज करता आलेलं नाहीये. 27 धावसंख्या अजूनही आहे, शेवटचा बॉल घेणं बाकी आहे. आता पाहूयात या शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक येईल का. 27 नंतर एक षटकार आला तर नक्कीच 33 धावा धाफरकावर लागल्या जातील. आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 27 वर स्थिरावलेल्या 28 धावांचं लक्ष असणार आहे. प्रतिषटक पाहिलं तर 7च्या सरासरीने धावा जमा लागतील आरसी ग्रुप संघाला जिंकण्यासाठी आपण पाहतोय. योगेश थोडं थांबवतोय. नक्कीच समा वॉरियर्स लोणारे, मस्ती बॉयज किंग चाळमाला आणि सागरी गणेश थळ आपापले तिन्ही संघनायक या समा वॉरियर्स लोणारे, सागरी गणेश थळ आणि मस्ती किंग चालमाला आपापले कर्णधार या. आणि ह्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो एक संघ असेल असं विनर टाकलेला आहे. आपल्याला चिठ्ठ्या उडवायच्यात त्या सेमीफायनलच्या. आणि संजय खरत सरांना ही विनंती करतोय की त्यांनी 2 चिठ्ठ्या उचलून पहिला सेमीफायनलचा सामना कोणामध्ये होईल. यस, ह्या सामन्यातील विनर संघ आणि समा वॉरियर्स लोणारे यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना रंगेल. आणि मस्ती बॉयज किंग चालमाला संघ आणि सागरी गणेश थळ यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना रंगेल. धन्यवाद संजय खरतजी. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. 28 धावांचं लक्ष असणार आहे आरसी ग्रुप तळसंघासमोर. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. प्रतिषटक 7च्या सरासरीने धावा जमा लागतील त्या आरसी ग्रुप तळसंघाला. पाहतोय आपण लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाने प्रथम फलंदाजी करताना 27 धावा जमलेल्या आहेत आणि 28 धावांचं लक्ष आहे. आणि ह्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय. चला, फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत. अजूनही आपल्याला 3 सामने आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर वेळेत सामने चालू आहेत. आणि अजूनही पाहिलं तर 3 सामने आपल्याला खेळायचे. 2 सेमीफायनल, 1 फायनल आहे.
थल प्रीमियर लीग 2025 पर्व चौथ्या पर्वातील आपण पाहतोय. आयोजक आपण पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब थल आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र 24 मध्ये 28 ची धावसंख्या अपेक्षित असणार आहे. आणि आर सी ग्रुपचे टीम स्पॉन्सर राकेश चव्हाण मैदानामध्ये आलेत. आय थिंक प्रशांत धांबा सुद्धा मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे. आणि एक सोपं टोटल आहे, ते कठीण होऊ नये यासाठी जगदोजहद चालू होणार आहे. कारण मागील सर्व मॅचेस ज्या लो स्कोरिंग झालेल्या आहेत त्या मॅचेसमध्ये आपण असंच पाहिलेलं आहे. अगदी त्या मॅचला इझी घेतलं आणि त्या मॅच अंगावर चढून गेल्या. आणि तशाच पद्धतीचं काही चित्र होऊ नये यासाठी राकेश चव्हाण स्वतः मैदानामध्ये आलेले आहेत ॲज अन ओपनर म्हणून. स्ट्राईक एंडला प्रशांत धांबा आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो एक म्हणजे रायझिंग स्टार मी म्हणेन. कारण या खेळाडूला मी सुद्धा पाहिलं नव्हतं आणि खूप चांगला क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं. ॲज अन बॉलर म्हणून या गोलंदाजाला चर्चेमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये आणावं लागेल, कारण खूप चांगला पेस आहे या गोलंदाजाकडे. पण आता 28 ची आवश्यकता असणार आहे. 28 रन्स नीड्स इन 24 बॉल्स. सो हे फार महत्त्वाचं असणार आहे. सो अंपायर्सना विनंती करतो, चला मैदानाचा ताबा घ्या. प्रवीण सर, येस प्रवीण सर, येस टीम उपस्थित झालेला आहे. सो प्लीज. तर चालू असलेल्या सामन्यातील विनर संघाला नक्कीच 5 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. लगेच आपली सेमीफायनल होणार आहे. पहिली सेमीफायनल समा वॉरियर्स संघाबरोबर. समा वॉरियर्स नक्कीच प्रत्येक वेळेला पहिली चिठ्ठीच काढते. क्वालिफाय 8मध्ये पण आपण पाहिलं तरी त्यांनी पहिली चिठ्ठी त्यांच्याच नावाची निघाली होती. पहिला सामना सुपर 8चा पण त्यांच्याच नावाचा आणि आता सेमीफायनलचा पण सामना त्यांच्याच नावाचा निघतोय. आणि त्यानं पहा कालच्या दिवशी पण त्यांना हेच होतं, सरप्राईजच होतं कुठला संघ येईल हे त्यांना अजूनही त्या कालच्या दिवसामध्ये पण आणि आत्तासुद्धा. अगदी आपण या स्पर्धेच्या आयोजनाकडे जाऊयात. कारण वीर दमदार आमदार थळ पंचायत प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आपण पाहतोय. आणि या 4थ्या पर्वामध्ये लोणारच्या ग्राउंडवर ही सुंदर स्पर्धा आपण भरवलेले पाहतोय. म्हणजे बिहाइंड द विकेट काही धाव नाही आहे, घोषांकित क्षेत्र आहे, पण समोर तुम्हाला फटकेबाजी करण्यासाठी खूप संधी आहे. आणि सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून खूप सारं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. अन्य सर्व दात्यांनी सुद्धा भरपूर सहकार्य केले. त्यांची नावे आपण आधीच वाचून दाखवलेली आहे. वेळ मिळाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ती नावं वाचणार आहोत. पण मी आयोजन कमिटीचं कौतुक करेन, कारण ज्या वेळेला श्याम जी नाईक आमच्यासोबत डिस्कस करायची की कपिल आज 100च फॉर्म आलेत का, अरे 250 फॉर्म तरी होतील का. पण मी त्यांना सांगितलं की ऑक्शन जेव्हा असतं, जेव्हा प्लेयर रजिस्ट्रेशन करतात ते शेवटच्या दिवसामध्ये खूप जास्त रजिस्ट्रेशन करतात. सो त्यामुळे त्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं होतं. सुंदर पद्धतीने ऑक्शन सोहळा विकासदादांनी हँडल केला. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. कौतुक करेन मी tenniscricket.inच्या संपूर्ण कॅमेरामन्सचं, कारण उन्हातानामध्ये अगदी एक छोटीशी छत्री घेऊन ते अगदी या संपूर्ण सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं ते काम करतात. सामन्यामध्ये होणाऱ्या मुवमेंट्स टिपण्याचं ते काम करतायत आणि एखाद्या प्लेअरला मोठं करण्याचं सुद्धा ते काम करतायत. चला मॅचकडे जाऊयात. 24 मध्ये 28 ची आवश्यकता आहेत. प्रशांत धांबा स्ट्राईक एंडला असणार आहे, नॉन स्ट्राईक एंडला राकेश चव्हाण आहेत. गोलंदाजी मार्कवर रोशन पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल सरळ उठवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळणार. खूप सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केला, म्हणजे अगदी 38 सर्कलला पार केलं, परंतु वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. फील्ड केलं जात आहे. धावसंख्येचं अकाउंट ओपन केलं. राकेश चव्हाण नॉन स्ट्राईक एंडवरून स्ट्राईक एंडवर पोहोचलेले आहेत. 23 मध्ये 27 ची आवश्यकता. नक्कीच कपिल आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन श्री गणेशा आर सी ग्रुप थळ संघाचा खात्यामध्ये एक धाव फलकावर लागली जाते. सुंदर असं फलंदाजी म्हणता येईल. प्रशांत धांबाच्या माध्यमातून एक धाव घेतली जाते. रोशनच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा गोलंदाज रोशन पाटील गोलंदाज होतोय, त्याच्या गोलंदाजीचा सामना करतील राकेशजी चव्हाण. रोशन पाटील तो राकेशजी चव्हाण हा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये रंगणार आहे. एक धाव धावफलकावर लागली जाते, जिथे 28 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांमध्ये एक धाव धावफलकावर आली.
चला मी विनंती करतोय मंदार म्हात्रे प्लीज कोऑपरेट कराल कारण खूप जास्त वेळ दवडला जातोय तुमच्याकडून. सो प्लीज कोऑपरेट कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. येस आता राईट हँडेड बॅटरसाठी आपण फिल्डिंगची सजावट पाहूयात. ज्या वेळेला मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आहे. पाहूयात काय घडतंय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल राकेश चव्हाण यांनी ठोकलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत 2 धावांची पूर्तता जरूर होताना आपण पाहिलेली आहे. 2 धावांच्या मदतीने 3 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 28चं टार्गेट आहे आणि त्यामधील 3 धावा झालेल्या आहेत म्हणजे 25 जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत. ज्या वेळेला 22 धावा 22 चेंडू तुमच्या समोर असणार आहेत. सन्माननीय दमदार आमदार आणि त्यांचा संपूर्ण परिवार आपल्या स्पर्धेमध्ये अगदी सहभागी झालेला आहे. संपूर्ण बक्षिसरूपी पारितोषिकं त्यांच्याकडून आलेली आहेत. मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा त्यांच्याकडून आलेली आहे आणि उत्कृष्ट दाता म्हणून त्यांचा अलिबाग तालुक्यामध्ये ख्याती आहे असे आपले दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी दुसऱ्यांदा या आपल्या विधान परिषदेच्या या इलेक्शनमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांचं खूप सारं धन्यवाद. अलिबाग मुरुड रोहाचा ते विकास कार्य त्यांनी हाती घेतलेलं असताना पहिल्या 2 चेंडूंमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. रोशन पाटीलची गोलंदाजी धारदार व्हावी हीच अपेक्षा मंदार म्हात्रेकडून असणार आहे. पाहूया काय घडतंय. पुन्हा एकदा लेग स्टंपचा बॉल होता, तो मारण्याचा प्रयत्न केला होता. अपील झालाय पंचांकडून. पंचांकडे अपील केलेला आहे की काय घडलंय. थोडेसे शफल झाले होते, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. आपण म्हणतो ना की यॉर्कर क्रिकेटमध्ये आवश्यक आहे तितकंच फुटवर्क सुद्धा आवश्यक आहे. आता पाहूया डिस्कशनमध्ये जो डिसिजन घेतला जाईल त्याच डिसिजनवर प्रेरित होऊन आमचे आपणचं या ठिकाणी डिसाईड करणार आहेत की काय. टी शर्टला बॉल लागलाय असं पंचांनी घोषित केलंय. सो इट्स अ डॉट बॉल अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. पण वाईट बॉल साठी असते रिव्ह्यू तर तुम्हाला वाईट रिव्ह्यू असा मिळेल अल्ट्रा एज कुठे आपल्याकडे पण कसला येस रिव्ह्यू कसला आहे. बॅट कट वाईटचा बॅटर ओके बॅटर रिव्ह्यू आहे. येस बॅटर रिव्ह्यू आहे चेक करायचा आहे. सो या नाही पण वाईट आहे की नाही पण तो आता टच झाला तो कसा काय समजेल. अरे मग वाईट तो चेक करेल परंतु तो बॅटला कट लागली की नाही वगैरे असं त्याचा पहिला बॅट्समनचा रिव्ह्यू चेक करूयात ना आपण. मग त्याने लागतोय तो पण सांगतोय आणि त्यानेच रिव्ह्यू मागितला आता. पंच एकदा आम्हाला सांगा की रिव्ह्यू कसला चेक करायचा आहे. वाईट बॉल चेक करायचा आहे. चला येस वाईट बॉल दिलाय का. येस ओके. Yes, keep rolling, keep rolling. Yes, give another angle. Yes, keep rolling. And decision pending. It's white ball. बॉल आणि टी शर्टचा काही संबंध नव्हता असं आणि बॅट्समन काय दाखवत होते हे आम्हाला कळलेलं नाही. बॅट लागली. येस येस. सो कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे. सोल्युशन आप दिला है वाइट बॉल.
आम्हाला वाटलं की राकेशजी चव्हाण सांगतायत की बॉल टी शर्टला लागलाय. सो इथे आमच्या मंचावर सर्वजण कन्फ्युजनमध्ये होते की राकेशजी चव्हाण असे काय सांगतायत, पण बॅट लागली होती, अगदी हँडल लागला होता टी शर्टला, त्यामुळे बॅट बॉलचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झाली आहे. शुभम आणि 4 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे, 24ची आवश्यकता आहे आणि आतापर्यंत 23 मध्ये 24ची आवश्यकता आहे. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आहे. 22 मध्ये 24ची आवश्यकता. येस, रोशन पाटीलचा हा बॉल जाईल घोषित क्षेत्रामध्ये. खूप चांगला पिक केला होता. राकेश चव्हाण दररोज क्रिकेट खेळतात आणि त्यांच्याकडे एका विध्वंसकरित्या फलंदाजी करण्याची शैली आहे. अगदी 40+ झालेले आहेत आणि संपूर्ण 40+च्या अलिबाग तालुक्यातील संघाला ते स्पॉन्सर करत असतात. नेहमीप्रमाणे अलिबाग तालुक्याच्या बाहेर 40+च्या मॅचेस खूप होत असतात. अगदी राकेश चव्हाण यांचं रेकॉर्ड आहे की पनवेलमध्ये 50 मारली होती त्यांनी यावर्षीच. पनवेलमध्ये नाही तर ती पुण्या विभागामध्ये मारली होती 50, लोणावळा विभागामध्ये. परंतु त्याचे जास्तीत जास्त स्ट्रोक्स कुठे जात होते माहीत आहे? कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू बघूया तोपर्यंत. पुन्हा त्याचप्रमाणे त्याचा तो पेटन शॉट आहे, त्या ठिकाणी मारतो. एक धाव होईल का? यस, एक धाव पूर्ण केली जाते. राकेश चव्हाण यांनी जी 50 मारली त्यामध्ये जास्तीत जास्त शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये होते आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये काय होतं माहिती आहे? तिथे महिला स्टँडसुद्धा होता. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सलामीला चेंडू तिकडे 4 ते 5 चौकार तब्बल त्या 50 मधले त्या ठिकाणी गेले होते एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. अगदी महिला स्टँड जर इथे असता तर कदाचित राकेश चव्हाण यांची बॅटिंग एक वेगळ्या मूडमध्ये पाहायला मिळाली असती. परंतु एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटर आहेत त्यामुळे एक्स्ट्रा कव्हर रिजन त्यांनी चूज केला असावं त्या इनिंगमध्ये. एक धाव आलेली आहे. एक धावाच्या मदतीने 5 धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहेत. पुन्हा एकदा प्रशांत धंबा स्ट्राईक एंडला आलेला आहेत. आता रोशन पाटीलचा सामना करतील. आडवा बॅटने खेळलाय, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत, पोहोचलेत, कॅच पकडली जाईल. प्रशांत धंबा इज गॉन बॅक टू द डगआउट. बिग ब्लॉ, फर्स्ट विकेट डाऊन. शिवम देशमुख दत्त ग्रुपा जितनगर दत्तगुरु जितनगर वायशेत या संघातून खेळणारा हा खेळाडू खरोखरच क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजीमध्ये अचूक मारा करतो. अष्टपैलू खेळाडू आहे. प्रशांत धंबा नक्कीच बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततो, जिथे 6 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 28 धावांचं लक्ष्य. 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करतोय रोशन आणि एक फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी झालेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी, संमिश्र असे षटक आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय सोहन पाटील. फुलटॉस बॉल यावेळी मिड विकेट रिजनमध्ये अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे जातोय. बॉलला रोखलं जातंय. 1 धावेची पूर्तता जरूर होते आणि या एका धावेच्या मदतीने धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या 7 धावा. योगेशजी, खेळाडू या ठिकाणी 12वा प्रतिनिधी पाठवत नाही आहेत. आपण समजून घेऊ शकतो की 13च खेळाडू आहेत, त्याच्यामुळे एक जण आणखी कामानिमित्ताने या स्पर्धेसाठी आलेला नाही आहे. परंतु मॅन ऑफ द सिरीज आहे, एवढं लक्षात ठेवा. जर आपले मॅन ऑफ द मॅच किंवा सिरीज एखाद्या खेळाडूचं आम्हाला नाव नाही समजलं तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुमचं थिंक टँक असेल. कारण गाडी आम्ही ठेवायला तयार आहोत. आम्ही संपूर्ण आमची टीमसुद्धा चांगली टीम आहे इथे. म्हणून 12वा खेळाडू पाठवण्याची किंवा 12वा खेळाडू नसेल तर आपल्या चमूमधील एक्स्ट्रा जो कोण असेल गावातला त्याला तरी पाठवायची किंवा व्यवस्था करा. कारण आम्हाला सगळ्यांची नावं प्रत्येक वेळेला समजतील असंच नाही आहे. नशीब आमच्यामध्ये शुभम कानमोरे तरी आहे. नाहीतर गुणलेखकाला द्यायला लागेल गाडी. चालेल गुणलेखाला मिळाली तर फार बरं होईल. पण मी तर म्हणेन अगदी एक जेव्हा लकी ड्रॉ झाला होता त्यामध्ये कॉमेंटेटरनं सुद्धा बाईक लावली होती विकास दादा. अगदी 7 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. कपिल, आपण पाहतोय पहिल्या षटकाची सरासरी आपण पाहतोय तर आरसी ग्रुप संघाने राखलेली आहे. एक फलंदाजाच्या मोबाईलात 7 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज.
18 चेंडू आणि 21 धावा. कपिल आपण पाहतोय तर स्ट्राईकला असणार आहे सोहन पाटील आणि गोलंदाज असणार आहे देवेश म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू आहे. मी तर असं म्हणेन की या वेळेला ही जी मॅचची सिच्युएशन आहे विकेटच्या बिहाइंड मंदार म्हात्रे पाहिजे, कारण मंदार म्हात्रे विकेटच्या बिहाइंड राहून कदाचित सामन्याचं चित्र हलवू शकतं. फुलटॉस बॉल आलाय, कॅचची संधी आहे, मिळालाय झेल, फलंदाजाचा संपलाय खेळ, फलंदाज बाद. येस, आलेला आहे नवीन फलंदाज चैतन्य मैदानामध्ये आलेला आहे. बघा, ज्या वेळेला ज्या आपण बाईक्स पाहतोय त्यानंतर आपण बाईक पाहतोय, सायकल्स पाहतोय, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर, या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला शेवटच्या मुमेंट्स येतील, बक्षीस वितरण सोहळा ज्या वेळेला समोर येईल ना, तेव्हा अगदी डोळे टवकारून पाहिलं जाईल, यार मी जास्त कॅच पकडल्या, मी चौकार जास्त मारले होते, मी षटकार जास्त मारले होते, माझ्या जास्त धावा होत्या. त्यासाठीच आम्ही 12वा प्रतिनिधी इथे बोलवतो, कारण एखाद्या कॅचसाठी सायकल जाऊ शकते, एखाद्या धावेसाठी तुमची सिरीज जाऊ शकते, सायकल जाऊ शकते. सो या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मॅच रोमांचक मूडमध्ये आहे. 17 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय घडतंय. स्लोवर वन आहे, पिक करता आलेला नाहीये, बॉडीवर आदळला, मारायचा होता पॅटने, शरीराचा वेध घेतोय चेंडू. डॉट बॉल, 16 बॉल 21. मॅच रोमांचक मूडमध्ये आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे मंदार यावेळी विकेटच्या बिहाइंड गेला, सामन्याची सूत्र हलवण्याचं काम करतोय. लोवेस्ट टोटल किंवा लो स्कोरिंग मॅचेस या मैदानावर अप्रतिमरित्या गोलंदाजाच्या माध्यमातून हँडल केले जातात. राकेश चव्हाण अजूनही मैदानामध्ये आहे, पण चैतन्य कशा पद्धतीने या मॅचकडे आपल्या खेळीने या मॅचला आपल्या संघापर्यंत पोहोचवतोय, टार्गेटपर्यंत अचीव करण्याचा त्याचा प्रयत्न आहे का, पाहूया. यावेळचा बॉल आडव्या बॅटने बॉल मारलाय, मंदार पोहोचला नाहीये, गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाणार, सिंगल आलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने बदल, धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. 15 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. योगेश दादा काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय जिथे 24 चेंडू 28 ची मॅच होती, ती आता मात्र 15 चेंडू आणि 20 धावांवर येऊन ठेपलेली आहे. जिथे 9 चेंडूंचा खेळ होतोय, 9 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. अजूनही एक पाहिलं तर 15 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. 15 चेंडू आणि 20 धावा, 8 धावा आलेल्या आहेत 9 चेंडूंमध्ये. सुंदर अशी गोलंदाजी देवेश म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. देवेश म्हात्रेच्या गोलंदाजीचा सामना करेल चैतन्य हातनी. Dot ball, every dot ball is important, every wicket is important, every run is important and every movement is important in this match. मंदार पुन्हा एकदा विकेट किपिंगची भूमिका सोडतोय आणि सिली एक्स्ट्रा लॉंग ऑफला तिथे उभा आहे. बॅटच्या चेंडू कनेक्ट झाला, अगदी वरती लागला, वरच्या पट्ट्यामध्ये लागलाय आणि तिथे मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून जातोय. सिंगल आलेली आहे, सिंगलच्या मदतीने आता 14-19 असं इक्वेशन आपल्या समोर असणार आहे. फलंदाजीसाठी चैतन्य हातली आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, पण गोलंदाज देवेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी त्याने या ओव्हरमध्ये करून दाखवलेली आहे. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळी रडारमध्ये आलेला बॉल जास्त गतिवान होता, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. पुन्हा एकदा हा डॉट बॉल आलेला आहे. राकेश चव्हाण आणि त्यांचा संपूर्ण संघ अडचणींचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे. 13 बॉलमध्ये 19ची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट जो 7चा होता तो आता ऑलमोस्ट 10 पर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये असणार आहे आणि या शेवटच्या बॉलवर गोलंदाज देवेश काय करेल हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. यावेळचा बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आकाशामध्ये, मंदार तिथे यासाठीच गेला होता, कॅच पकडले, फलंदाज बाद. इथे बघा मंदारचं एक आगळं वेगळं सेलिब्रेशन. हो हो हो, फलंदाज बाद. रोशन लागलं नाही ना.
का एका लेडी ऑफिसरने म्हटलं होतं की ते एक सुंदर चार ओळी त्यांनी म्हटली होती, जब जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, मुश्किल क्या और आसान क्या बस ठान लिया तो ठान लिया. अगदी टार्गेट छोटा आहे परंतु ते समोरच्या संघाला करून द्यायचं नाही. आणि हीच भावना एक आपण म्हणतो ना लढवय्या वृत्ती तुमच्याकडे जर असली ना तर तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमधून तुमचा सामना तुम्ही जिंकू शकता. आता आपण म्हणतो ना की लग्न घटिका समीप आली तशी ही मॅच समीप आलेली आहे. 12 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे? 18 बॉल 21, आता आलेली आहे 12 बॉल 19. येस, नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, फलंदाज मिलिंद म्हात्रे. मिलिंद म्हात्रे अनुभवाचा ठेवा घेऊन आपल्या मैदानामध्ये आलेले आहेत. राकेश चव्हाण स्ट्राईक एंडला आहेत. या ओव्हरमध्ये जर मोठा स्ट्रोक एखादा आला नाही तर मॅच RC ग्रुप थर्डच्या खूप दूर जाऊ शकते आणि याचीच काळजी घ्यावी लागेल या ओव्हरमध्ये. आणि तीच ओव्हर टाकण्यासाठी स्वतः मंदार म्हात्रे कॅप्टन आणि स्पॉन्सर याच्यामध्ये हे बॅटल पाहायला मिळणार आहे. विकास दादा, अशा पद्धतीचं बॅटल आपल्याला खूप कमी वेळाला पाहायला मिळतं किंवा लोवेस्ट टोटल 24मध्ये 28ची आवश्यकता होती आणि तीच मॅच 12मध्ये 19वर येऊन ठेवलेली आहे. सो ही मॅच फार महत्त्वाची असणार आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र होणार आहे. यावेळचा बॉल ओहो चांगला पिक केलाय राकेश चव्हाण, ब्रँडेड, इट्स आउटस्टँडिंग आउट ऑफ द बॉक्स 6 रन. ती लोणारे शिवशक्तीने मैदानावर ठेवली होती. 40+ ते कोडं होतं एका दिवसाचं. त्यामध्ये शिवशक्ती लोणारे विरुद्ध थळ हा सामना रंगलेला होता, RC ग्रुप थळ. आणि शेवटच्या षटकात तब्बल 22 धावांची आवश्यकता होती आणि राकेश चव्हाण यांनी त्या षटकामध्ये 22 धावा 5 चेंडूत काढून तो सामना थळ संघाला जिंकून दिला होता. ओ हो स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळेल. आता 10 बॉल बाकी आहेत. 10मध्ये 13ची आवश्यकता आहे. शुभम आणि पुन्हा एकदा मॅच एकदा तेढ्यामध्ये अडकलेली आहे. डॉट बॉल आल्यानंतर ना हृदयाचे ठोके असे धकधक धकधक करताना पाहायला मिळते. माधुरी दीक्षितची आठवण झालेली आहे. लेफ्ट आर्मवरती विकेटने ओ हो खोलवर टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा पंचांकडे एक मागणी केली होती पण नाही आहे. इट्स अ क्लिअर फेअर डिलिव्हरी. अगदी सुंदर बॉल आहे. अगदी जी मर्यादित कक्षा आहे ना त्याच्या आतून बॉल गेलाय आणि हे राकेश चव्हाण यांना सुद्धा माहीत होतं की आतून बॉल चाललाय. सो रिव्ह्यू घेऊन आपला रिव्ह्यू लॉस करायचा नाही आहे. सो चांगला डिसिजन त्यांनी घेतलाय. लगातार 2 डॉट बॉल आलेले आहेत. षटकार खाल्ल्यानंतर मंदारचं कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा. यावेळी रडारमध्ये आला पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट. निवास गरज याच्या हातामध्ये चेंडू जातोय. 3rd इन रो डॉट बॉल आलेला आहे. 4मध्ये 6 धावा आल्या, त्यामध्ये 3 डॉट बॉल, 1 षटकार आलेला आहे. आता आपण या सामन्याचं चित्र जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते 8, आवश्यक आहेत त्या 13. तेढा निर्माण झाला विकास दादा, कारण ज्या पद्धतीने षटकार आल्यानंतर आता इझिली मॅच पार होऊ शकली असती. आणि तदनंतर मंदारने आपला क्लास सिद्ध केला. का त्याला कॅप्टन म्हणून बऱ्याचशा लीग्समध्ये त्याला निवडलं जातं त्याचं प्रात्यक्षिक त्याने आता करून दाखवलेलं आहे. जरूर फलंदाजीमध्ये अपयशी झाला परंतु गोलंदाजी करून दाखवलेली आहे. यावेळचा बॉल ओहो खोलवर टाप्याचा बॉल, सिंगल काढलेली आहे. येस आउट. मिलिंद म्हात्रे इज गॉन बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. प्रणित या ठिकाणी फलंदाजीला आलेला आहे आणि प्रणितकडून तीच अपेक्षा असणार आहे संघाचा संघ मालक अजितदादा म्हात्रे यांना, राकेश चव्हाण यांना. पण मी तर म्हणेन विकास दादा की राकेश चव्हाण नॉन स्ट्राईक एंडला गेलेले आहेत.
ते शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित स्ट्राईक एंडला जाऊ शकतील, कारण स्ट्राईक एंडचा बॅटर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल. जरूर पंचांना थोडीशी विनंती करतो, लेग पंच थोडंसं साईडला, थोडंसं. येस, टेक राईट, अजून अजून थोडं. येस, थँक्यू. 7 बॉल 13 रन्स नीड टू विन फॉर टीम RC ग्रुप थर्ड. अशा पद्धतीचं इक्वेशन आहे. शेवटचा बॉल मंदारचा आहे, लेफ्ट हँड वरती विकेटने. शॉर्ट पिच बॉल, त्याला आडव्या बॅटने खेळून काढलाय. ही स्ट्रॅटेजी होती की राकेश चव्हाण यांना स्ट्राईक एंडवर ठेवायचं नाही आहे. सिंगल आलेली आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी, आणि प्रत्येक चेंडूनी क्रिकेटचा खेळ हा रंग बदलताना या मॅचमध्ये पाहायला मिळालेला आहे. 6 मध्ये 12ची आवश्यकता. आपण जर अटॅकिंग क्रिकेटमध्ये गेलो तर 2 फटक्यांनी मॅच फिनिश होऊ शकते, पण जर डिफेन्सिव्हरित्या जर ही मॅच घेतली, 2-3 डॉट बॉल आले तर विकास दादा काय खरं नाहीये. आता चेंडू शिल्लक किती आहेत तर 6, आवश्यकता आहे 12 धावांची. त्याच्यामुळे ट्विस्ट निर्माण झालेला आहे एक, कारण समोर फलंदाज सुद्धा कसं म्हणतात ना, फॉर्म इज नॉट फॉर्म इज टेम्पररी परंतु क्लास इज परमनंट. तशा पद्धतीचा हा खेळाडू आहे. थोडासा सरावापासून लांब आहे, परंतु त्याची नजर बघितली, पहिला चेंडू खेळला मंदारचा अतिशय चांगल्या पद्धतीने. प्रणितच्या बॅटमधून एक धावासाठी निघाली होती. कालसुद्धा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा त्याच्याकडून षटकाराची नोंद केली होती. शेवटचं षटक कोणाच्या हातात देतात आणि तो कशाप्रकारे गोलंदाजी करेल, साखरे, रमेश साखरेच्या हातामध्ये. रमेश साखरेसुद्धा एक मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतो, खूप वेगामध्ये चेंडू टाकतो. अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो. परंतु प्रणितला ही विकेट माहिती आहे, या विकेटवर कशा पद्धतीने धावा जमवायच्या हे सुद्धा माहिती आहे. त्यामुळे नक्कीच 6 चेंडूंमध्ये ज्या 12 धावा आहेत ना, हे काढताना नक्कीच मजा येणार आहे. फलंदाजातून आणि बॅटचं जे द्वंद्व आहे ना, चेंडूचं आणि फळीचं, ते बघायला नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा मजा येणार आहे. अगदी आपण म्हणतो ना की जिसने क्रिकेट में मेहनत किया उसी को लोगों ने गूगल पे सर्च किया. आता मेहनत करावी लागेल. या 12 धावा या 4थ्या पर्वातील तुम्हाला एखादी ट्रॉफी किंवा हे 1 ते 4 मधील एखादं बक्षीस तुम्हाला मिळून देऊ शकतील. या 12 धावा रोखल्या तर प्रतिस्पर्धी संघाला मिळू शकेल, धावा बनवल्या तर बॅटिंग टीम हा सामना जिंकू शकेल. जर आणि तरच्या गोष्टींना फार आता विकासाचं उदाहरण आलेलं आहे. मी 28 धावा असं आल्यानंतर मला असं वाटलं होतं की 3 ओव्हरमध्ये बनवल्या जातील, परंतु काय सुंदर गोलंदाजी. मंदाराची कॅप्टनशिप मला आवडली की ज्या वेळेला अपयशी ठरला होता, चला मलिंगा ॲक्शनमधील बॉलर सज्ज झालाय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, तेज तर्रार, भन्नाट वेगाचा हा बॉल आहे. यस, थर्ड अंपायर घ्या. एक्साइटमेंट लेवल इज हाय लेवलला आहे. आणि आपण पाहूयात रमेश साखरे गोलंदाजी मार्कवर आहे. क्लीन ॲक्शन आपण पाहिलेली आहे. चला, आमचे अष्टमकर सर इथे धावत आलेले आहेत. राकेश सरांनी सुद्धा पहिल्या मॅचमध्ये पंचांची भूमिका पार पाडली होती, त्यामुळे त्याला माहिती आहे की हा चेंडू कशा पद्धतीने गेलेला असेल. परंतु पंचांनी यावेळेला वाईड न दिल्यामुळे रेफर केला गेला बॉलिंग बॅटर करणाऱ्या संघाकडून. हा वाईडचा रिव्ह्यू आहे. प्रकाशजी अष्टमकर या ठिकाणी येतात, परंतु एक्साइटमेंटमध्ये राकेश चव्हाणला वाटलं की मी आत्ता अंपायर आहे की काय, आणि त्यानेच स्वतः रिव्ह्यू आमच्याकडे धरून दाखवलं होतं. पंचांकडे अपील करून त्यांना रिव्ह्यू घ्यायला पाहिजे होता. परंतु बघूया, आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी निरीक्षण करतायत. पण मी का म्हणेन असं डिसिजन दिलं, कारण सकाळी अंपायर राहिले होते ना, सो कदाचित त्याच्यातून अगदी त्या वेशातून ते आले नसावेत कदाचित बाहेर. नक्कीच कपिल, पंचांच्या भूमिकेत असल्यानंतर पंचांची भूमिका बजावताना आता खेळताना आपण पाहतोय, कारण राकेशदाचा क्रिकेटवर आपण पाहिलं तर मी नेहमी म्हणतो ना की आमचे पंच ना आज काजळाचं तीट आणि पायाला काळा दोरा बांधून आलेले. म्हणजे तुम्ही किती वाकड्या दृष्टीने त्यांच्याकडे पहा, काहीही त्यांना फरक वाढणार नाहीये. सो डिसिजन पेंडिंग, खूप क्रुशियल कॉल आहे. बाकीच्या बाजूला तिथून अंपायर आणि त्यांनी राहू त्यांचे टीममेट राहू बाकीचे जे आपले आहेत ते कोण नको. शुभम एक नंबर सांगेल.
राजनजी आला सो खूप क्रुशल कॉल आहे आणि मला जाताना बघितलं पण लगेच निघून अँगल फार महत्वाचा आहे आणि या एका डिसिजनवर सामन्याचं चित्र बदलू शकतं. सो प्लीज प्रवीण सर प्लीज रिक्वेस्ट यू, गेला गेलो तेव्हा परत लगेच गाडी चालू केली. कारण जाता. हा, चालेल थँक्यू ज्या पद्धतीचं चित्र आहे ना डिसिजन देताना थोडासा प्रॉब्लेम होत आहे. सो एकदा डिसाईड करा आणि डिसिजन द्या. तळ पंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व 4. या स्पर्धेचा आपण बघतो tenniscricket.in च्या माध्यमातून याचं थेट प्रक्षेपण संपूर्ण जगतामध्ये होतोय. बॅट्समन आपण जरा लांब राहा. पंचांना निर्णय घेऊ द्या. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि मालक थोडेसे लांब राहा. पंच देतील निर्णय काय असेल तो. यस ऑन फील्ड डिसिजन. यस ओके. येस, कारण इंटरनॅशनल क्रिकेटचा रूल आहे ना, ज्या वेळेला तुम्हाला काही दिसत नसतं, काही बरेचसे कॅमेराज असतात, 17 18 कॅमेरा असतात, त्यामध्ये सो इथे सुद्धा तेच आपण केलेलं आहे. 3 कॅमेरामध्ये तो अँगल दिसला नाही आणि अगदी त्या मुवमेंटला राकेश चव्हाण स्वतःच त्या समोर आले. सो त्यामुळे डिसिजन देताना थोडासा प्रॉब्लेम फेस झाला. त्यामुळे कदाचित बेनिफिट ऑफ डाऊट बॉलिंग टीमला मिळालेला आहे. 5 मध्ये 13-12ची आवश्यकता आहे. 5-12. आता हा वारा सुटलेला आहे, तो वारा गारगार वारा असणार आहे की गरम गरम असणार आहे, हा फार महत्वाचा असणार आहे. पुन्हा एकदा रमेश साखरे गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्राईक एंडला प्रणित म्हात्रे आपण पाहतोय. या वेळचा बॉल ओहो वाइड +1 मिल गया. पिछली गेंद पर जो नहीं मिला था वो अब मिल गया. योगेश सर काय म्हणाल? आपण पाहतोय कपिल की आता मात्र चुकी करतोय रमेश साखरे आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाला चकून सुद्धा घोषित क्षेत्रामध्ये गेला. त्यामुळे ह्या 2 धावा मिळणार आहेत. या 2 धावाने आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 18 धावा धावफलकावर आल्या जातात आणि येणारे आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. कपिल सामना अजूनही पाहिलं तर दोन्ही साईडला तसा समसमाम आहे, कारण 5 चेंडूंमध्ये 10 धावा जरुरी आहे. मी तर असं म्हणेन की या अशा पद्धतीच्या विकासाचा जेव्हा स्लिंगी ॲक्शन किंवा अनऑर्थोडॉक्स ॲक्शन असतात तेव्हा तुमच्याकडे कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. कदाचित या पद्धतीने तुम्ही जेव्हा टाकता तेव्हा वाईड बॉल किंवा नो बॉल पडण्याची संभावना असते आणि तशाच पद्धतीचं चित्र आपण पाहिलेलं आहे. पहिला डॉट बॉल टाकला आणि त्यानंतर स्क्वेअर मारा आपण पाहिले, त्यावर अतिरिक्त धाव झालेली आहे. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल आलेले आहे. मंदार पूर्णतः निराश आहे रमेशवर, कारण मंदार सांगतोय की पुन्हा एकदा सुद्धा सुरुवात कर, की ज्या वेळेला चल झालं इट्स ओके एव्हरीथिंग इज हॅपन, पण ज्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीने शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा गोलंदाजी करण्याची संधी मिळते ना, तुमच्या मनामध्ये 1 नव्हे 2 नव्हे 1000 प्रश्न निर्माण होतात की करायचं तर काय करायचं. विकास दादा माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं एक्सप्लेन कराल की हे जे इक्वेशन आहे 4 मध्ये 9चं ते गोलंदाज त्याच्या मनामध्ये किती प्रश्न निर्माण झाले असतील. पण ही स्पर्धा आहे ना, हे आमचे परममित्र प्रदीप स्पोर्ट साखर संघाचे राजन नाकवा घरात बसून बघतायत आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा कळवलेल्या आहेत. धन्यवाद राजन नाकवा, आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्याबद्दल आणि आम्हाला थँक्यू सो मच. 4 चेंडू आणि 9 धावा. जरा डिहायड्रेशनचा त्रास झालेला आहे, थांबा जरा. वेट पाणी द्या त्याला. यस क्षेत्ररक्षक चेंज करा, नाही तर थांबा 2 मिनटं थांबल्या हरकत नाही आहे. वेट एक रिलॅक्स घाबरू नको, रिलॅक्स राहा. मॅचकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे ना, कारण सध्या उन्हाचा तडाखा एवढा जाणवतोय विकास दादा, आणि त्याच वेळेला विदाऊट कॅप तुम्ही खेळता, पाणी पित नाहीत आणि हा काय दादा आहे भाऊ पण त्यांचा हा काय. रिलॅक्स, आपण वेळ घेऊयात, जास्त घाई करण्याची गरज नाही आहे.
दुसरी मॅच लावायची तुमचीच, यामधून जिंकणाऱ्या टीमचीच मॅच आहे. सो एक 5 मिनिटं वेळ घेऊयात. ओव्हर टू डीजे सुद्धा वाजवायचं नाही, थोडंसं रिलॅक्स, थोडासा वारा सोडा प्लीज 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 प्लीज. पंखा खाली घे. आणि त्याला कॅप द्या मित्रांनो, एक राऊंड कॅप असेल तर कॅप द्या त्याला प्लीज प्लीज. कॅप द्या, कॅप. खाली घे. ए ते सोप्या बुट तर सोप्या, ते पंखा त्याच्याकडे घे. मागे मागे पंखा. लिंबू पाणी असेल तर द्या. एवढी गर्दी करू नका मित्रांनो, रिलॅक्स रिलॅक्स, काहीही घडलेलं नाहीये. साधं पाणी दे रे, साधं. मंदार प्लीज, जर त्याला वेळ घेऊ दे स्वतःचा, तुम्ही सुद्धा लक्ष द्या, कारण मॅच होत राहतात. एखादा वेगळा प्रसंग होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेतोय. तुम्ही वेळ घ्या, आपल्याकडे वेळ आहे. आयुष्य एकदाच मिळतं, पण घाई करू नका ते जगण्यासाठी. तुम्हाला बाहेर जायला लागलं ना सारखं सारखं तरी चालेल, पण तुम्ही पाणी पित राहा. कारण उन्हाला पाण्याचीच साथ आहे आणि ती आपल्या शरीर आपण पाहिलं तर कपिल 70% पाण्यानेच भरलेलं आहे आणि पाण्याची जर लेवल कमी झाली तर नक्कीच हा त्रास जाणवू शकतो. कारण स्पर्धासुद्धा आपण एप्रिलच्या एंडिंगमध्ये पाहतोय. चला, स्क्रीनवर इक्वेशन आहे, 4 मध्ये 9ची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहे, गोलंदाज रमेश यावेळी सज्ज झालाय. ओहो हो, फुलटॉस बॉल, मंदार चेंडूच्या खाली, फलंदाज. मी नेहमी म्हणतो ना, तंबाखू सोडा, दारू सोडा, बायको सोडा त्रास देत असेल तर, पण क्रिकेट मध्ये कॅच सोडू नका. वन शॉट एकच. मग आता आम्हाला असं वाटतंय की विकेट किपर जो गेलाय ना त्याला तिथे ठेवायला पाहिजे होतं, की कदाचित त्याने कॅच पकडली असती. पण आमचे यासिन सर म्हणतात ना, सडक कितनी भी साफ हो धूल तो हो जाती है, और खिलाडी कितना भी बड़ा हो भूल तो हो जाती है. त्याच्यामध्ये सुद्धा एक शॉर्ट रन काढलेली आहे, ती सुद्धा कमी झालेली आहे. 3 बॉल 8 धावा, 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. कोण जिंकणार कोण हारणार हे माहीत नाही, परंतु ज्या पद्धतीने विकेट कीपर रिलॅक्स आहात ना? येस येस येस. या वेळचा बॉल फुलटॉस बॉल, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलाय. राकेश चव्हाण स्ट्राईक एंडला आलेले आहेत, त्यांनी थांबवलाय दुसरी धाव घेण्यासाठी.
2 मध्ये 7ची आवश्यकता आहे. इज इट पॉसिबल? राकेश चव्हाण सांगतायत करून दाखवेन मी. पण करून दाखवेन पेक्षा करून दाखवा असं मी म्हणेन, तरच हा सामना विजयी होऊ शकाल आणि बक्षीसपात्र होऊ शकाल. आपल्या स्टाईलमध्ये विजयी करण्याची आता नामी संधी त्यांच्याकडे आलेली आहे. प्रत्येक बॉलवर इक्वेशन बदलत राहत आहे. बदलत्या काळासह, बदलत्या क्रिकेटच्या रंगासह तुम्हाला सुद्धा त्या क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून जावं लागेल, कारण 2 मध्ये 7ची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. सध्याचं धावतं युग आहे. धावपळ खूप चाललेली आहे माणसाची. मग पैशासाठी धावपळ वेगळ्या पद्धतीची असते, त्यानंतर स्वतःच्या संरक्षणासाठी वेगवेगळी धावपळ असते. आता पाहूयात. रिलॅक्स बी रिलॅक्स. दोनही संघांना शुभेच्छा देतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षकांना मी विनंती करतोय. 2 मध्ये 7ची आवश्यकता आहे. राकेश चव्हाण स्वतःचा वेळ घेत आहेत. गोलंदाजी मार्कवर रमेश साखरे एक साखरयुक्त गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. पण त्यामध्ये एखादा अगदी मसालायुक्त पदार्थ येईल का? तर येईल, जरूर येईल. पण कधी येईल? पहिल्या या बॉलवर येईल की नेक्स्ट बॉलवर येईल, हे सुद्धा फार गरजेचं राहणार आहे. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाऊ शकते, यात तिळमात्र शंका नाही आहे. फक्त हेच सांगू इच्छितो, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा वारंवार विकेट किपिंग मध्ये बदल केला जातोय. स्वतः मंदार आता विकेटच्या बिहाइंड गेलाय. एखादा मोठा स्ट्रोक बॅटर टीम फ्रंट फूटवर येऊ शकते, पण डॉट बॉल कदाचित हा सामना बॉलिंग टीमच्या खात्यामध्ये जाऊ शकतो. एनिथिंग हे जे हॅपन. रमेश, ओहो हो, सुंदर बॉल टाकलाय. सिंगल आलेली आहे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे. 18 मध्ये 21ची आवश्यकता होती, 12 मध्ये 19 वर आली. आता 1 मध्ये 6ची आवश्यकता आहे. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. चला आता 1983च्या वर्ल्ड कप मधील कपिल देव निकष यांची ती बॅट जर मिळाली तर ती आणा. कदाचित त्या बॅटने षटकार लागू शकतो. पण मला ती मॅच आठवते ना, 2013चा IPLचा तो सीझन. एका चेंडूवर 6 धावांची गरज असताना राजस्थान रॉयलच्या विरोधात आदित्य तरेने एक षटकार मारला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये, आणि तशा पद्धतीचा षटकार प्रणित म्हात्रेच्या बॅटमधून येईल का? या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मोटिवेशन इज इम्पॉर्टंट, बट प्रणित मात्रेकडे ती क्षमता आहे आणि काल त्याने ती सिद्ध सुद्धा करून दाखवली होती. चेंडू 1, 6 धावांची आवश्यकता आहे. साखरे, रमेश साखरे गोलंदाजी करतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने हे षटक हाताळलेलं आहे. एक संधी सुद्धा दिली होती, परंतु मंदार मात्रेच्या हातातून चेंडू निसटला होता. परंतु प्रणित मगाशी ताकद थोडीशी कमी पडली होती. यावेळेला मात्र ती ताकद काढावी लागेल. आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये न्यायचं असेल तर ह्या चेंडूवर तुला षटकार ठोकावाच लागेल. परंतु रमेश साखरेकडे सुद्धा जी जबाबदारी आहे की शेवटचा चेंडू जर काढला तर सेमीफायनलमध्ये आपण पुढच्या मॅचमध्ये समा वॉरियर सोबत खेळणार आहोत. बघूया काय घडणार, काय बिघडणार. चेंडू 1, धावा 6. मी तर म्हणेन चेंडू 1, धावा अनेक. 1 बॉल 6. रमेश वर्सेस. फटका मारलाय, टप्पा पडलाय, म्हणजे सामना जिंकलाय. लक्ष्मी रिसॉर्ट संघाने विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन, आणि पराभूत झालेल्या संघाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. ओव्हर टू यू डीजे मास्टर. यस डीजे ओव्हर.